मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। की बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली। महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंददायी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्रित देण्यास मंजुरी दिली आहे। कालपर्यंत फक्त नोव्हेंबरच्या हप्त्याचीच चर्चा होती आणि त्यासाठीचा शासनाचा आदेशही जारी झाला होता। पण आता डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्र मंजूर झाल्यामुळे प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होणार आहेत। हा निर्णय लगेचच अंमलात येत आहे आणि आजच थोड्याच वेळात हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे बहिणींच्या खात्यात 2 हप्ते जमा होण्याची शक्यता खरी ठरून आपल्याला 2500 रुपये न मिळता पूर्ण 3000 रुपये मिळणार आहेत। हा डबल गुड न्यूज म्हणजे बहिणींसाठी एक मोठा आनंदाचा प्रसंग आहे। राज्यात आचारसंहिता लागू होण्याच्या उंबरठ्यावर आहे। निवडणुका जवळ आल्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। अशा इस्पितळात सरकारने बहिणींना आणखी आर्थिक सहाय्य देण्याचा हा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादीही मंजूर केली आहे आणि या हप्त्यांच्या वितरणासाठी तब्बल 620 कोटी रुपयांचा निधीही मुक्त हस्ते मंजूर करण्यात आला आहे। हे सर्व योजनेखाली आजपासूनच कार्यान्वित होणार आहे। ज्या भगिनींना ऑक्टोबरचा हप्ता आधीच मिळाला आहे त्याच खात्यात आता हे अतिरिक्त 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। पण हे वितरण पूर्वीप्रमाणे सरळ साध्या पद्धतीने होणार नाही। एकत्र 2 हप्ते वाटण्याच्या या निर्णयामागे सरकारचा एक उद्देश आहे आणि त्यासाठी काही नवे नियमही लागू करण्यात आले आहेत। पूर्वी सर्व बहिणींना सर्व बँकातून पैसे मिळायचे, पण आता तसे होणार नाही। बँक खात्याच्या बाबतीत एक नवीन नियम आला आहे। 8 विशिष्ट बँका आहेत ज्यांच्यामार्फत लाडकी बहीण योजनेखालील पैसे येणार नाहीत। ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे। या 8 बँकांमध्ये लाखो महिलांची खाती आहेत। जर तुमचे खाते यापैकी कुठल्याही बँकेत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बदलून घ्यावे अशी आवश्यक सूचना सरकारकडून आली आहे। या रद्द झालेल्या बँकांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यामुळे वितरणाची ही प्रक्रिया आज सुरू होत असली तरी ती अगदी नवीन आणि वेगळ्या पद्धतीने चालणार आहे। सरकारने 2 नव्या नियमांचा समावेश करून हे 3000 रुपये वितरित करण्याचा आदेश दिला आहे। यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे। त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व भगिनींना एक महत्त्वाची सूचना दिली आहे। जर तुम्हाला हे 3000 रुपये आज, उद्या किंवा परवा मिळवायचे असतील तर तुम्ही एक काम तातडीने केले पाहिजे। जिल्ह्यानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे। आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे अशा पद्धतीने हे वितरण होणार आहे। तुमचा जिल्हा यादीत येण्याआधीच तुम्ही हे महत्त्वाचे काम पूर्ण केले पाहिजे, तरच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात। तुम्ही लाडकी बहीण योजनेखाली पात्र राहायचे, नोव्हेंबर-डिसेंबरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ताबडतोब पटकन जाऊन बँकेमध्ये हे काम करावे। तुम्ही ही KYC केली असेल किंवा नसेल तरीही हे काम करणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो। नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही, डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही आणि पुढेही सर्व पैशाचा प्रवाह थांबून जाईल। ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण तर लांब संपले होते। नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा चालू होती, पण सरकारने आता एकाच वेळी 2 हप्त्यांची बातमी दिल्याने बहिणी नक्कीच खूप आनंदित आहेत। आजच्या 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी वाचूनही दाखवली आहे। ती माहिती तुम्हाला लगेच मिळणार आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या 8 बँका। जर तुमचे खाते या 8 बँकांपैकी एकेत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारने मंजूर केलेला 620 कोटींचा निधी या 8 बँकांना दिला जाणार नाही। अर्थात याचा अर्थ असा की या 8 बँकांमध्ये जवळपास 70 लाख महिलांची खाती आहेत आणि त्यांना हे पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता वितरणासाठी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी आली आहे। ती तपासून पहा, तुमचा जिल्हा आजच्या यादीत आहे, उद्याच्या यादीत आहे की परवाच्या यादीत आहे। कारण जर तुमचा जिल्हा आज असेल तर तुम्हाला आजच बँकेतील ते काम करावे लागेल। उद्या असेल तर आज उद्या 2 दिवसात करू शकता। परवा असेल तर 2-3 दिवसांचा अवधी तुमच्या पुढे आहे।
पण हे वितरण फक्त 3 दिवस चालणार आहे. राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे सरकारने हे वितरण पटकन पूर्ण करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे ही माहिती तुम्ही अगदी कान उघडून डोळ्यातील काजळीसारखी लक्षात ठेवून वाचावी. कारण एक चूक झाली तर तुमचे 3000 रुपये गमावण्याची शक्यता आहे. आणि त्याबरोबरच तुमचे नाव अपात्रतेच्या यादीत जाऊन पुढील सर्व लाभ बंद पडू शकतात. जर तुम्हाला तुमचा लाभ सातत्याने मिळत राहायचा असेल तर नवीन नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या भगिनींनी ई-केवायसी केली आहे, अंदाजे 80 लाख महिलांपैकी 50 लाख भगिनींनी ई-केवायसी करताना एक सामान्य पण मोठी चूक केली आहे. या चुकीमुळे त्यांचे पैसे आता बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे ई-केवायसी केली असूनही पैसे बंद होतील ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडून त्वरित एक महत्त्वाची सूचना आली आहे. ई-केवायसी मध्ये केलेली ही चूक तुम्ही सुधारलीत तर तुमचे पैसे मिळत राहतील. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे थोड्याच वेळात जमा होणार आहेत. पण ई-केवायसीचा नवा नियम आल्यामुळे सर्व बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत. जवळपास 1.5 कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा महिलांनी ई-केवायसी केली होती, पण बऱ्याच भगिनींना ई-केवायसी न करताही सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते मिळाले होते. त्यामुळे त्यांना वाटले की आता ई-केवायसी करण्याची काही गरज नाही. ज्यांनी ई-केवायसी केली त्यांनाही वाटले की ती बरोबर झालीये. पण लक्षात घ्या, 80 लाख महिलांपैकी 50 लाख महिलांच्या ई-केवायसीत एकसारखी चूक आढळली आहे. यामुळे ऑक्टोबरचा पैसा मिळाल्यानंतरही पुढे त्यांचे सर्व लाभ बंद होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे की दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही, ही चूक दुरुस्त केली नाही तर फक्त 30 लाख महिलांनाच नोव्हेंबर-डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळेल. बाकीच्या महिलांचे हप्ते थांबतील आणि पुढे सर्व पैसे कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ई-केवायसी केली असली तरीही हा नवा नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार आहेत. कोणता नियम, कोणती चूक टाळायची आहे हे समजून घेणं गरजेचे आहे. त्याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीतही लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन नियम आला आहे. आता अशा 8 बँका आहेत ज्यामध्ये खाते असलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरचा एकत्रित हप्ता खात्यात मिळवायचा असेल, 3000 रुपयांची खरोखर गरज असेल तर ही सर्व माहिती लक्षपूर्वक समजून घ्यावी लागेल. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सर्व भगिनींना पैसे दिले जात होते, पण निवडणुका जवळ आल्यामुळे आता सर्वांनाच सरसकट पैसे मिळणार नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता अतिशय काटेकोरपणे वितरित केला जाणार आहे. त्यातल्या त्यात 8 अशा बँका सरकारने नमूद केले आहेत ज्यामध्ये जवळपास 80 लाख महिलांची खाती आहेत. या बँकांतील खाती बंद केली जाणार असल्याने या बहिणी अपात्र होण्याच्या मार्गावर आहेत. कालच्या यादीनुसार 1.5 कोटी महिला अपात्र होण्याच्या उंबरठ्यावर आहेत अशी बातमी तुम्ही ऐकली असेल. आता फक्त हे नियम पाळणे उरले आहे. हा नियम लक्षात घेतला नाही आणि पाळला नाही तर नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही आणि पुढील सर्व लाभही बंद होतील. सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की ई-केवायसी करताना चुका करू नका आणि ती लवकरात लवकर करा. पण बऱ्याचशा महिलांनी याकडे दुर्लक्ष केले. घाईगडबडीत ई-केवायसी करताना चुका झाल्या. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई-केवायसी केलेल्या सर्व भगिनींची माहिती तपासली गेली. त्यात एक सामान्य चूक समोर आली ज्यामुळे 80 लाखांपैकी 50 लाख महिला अपात्र ठरू शकतात आणि एकूण 1.5 कोटी महिलांचे लाभ बुडू शकतात. बैठकीत असा निर्णयही झाला की आता फक्त खरोखर गरजू महिलांनाच हा लाभ द्यावा आणि त्यासाठी कागदपत्रे मागवावीत. यामुळेच 4 महत्त्वाचे नियम अंमलात आणण्यात आले आहेत. पहिला नियम आधार कार्डाशी संबंधित आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होतो. दुसरा नियम रेशन कार्डचा आहे. ज्या कुटुंबात रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम. तिसरा नियम पॅन कार्डचा आणि चौथा बँक खात्याचा आहे. हे सर्व नियम सविस्तर समजून घेणे गरजेचे आहे. पहिल्या नियमाअंतर्गत आधार कार्डावरच्या माहितीत चुका आढळल्या आहेत. बऱ्याच बहिणींचे आधार कार्डवर नाव चुकीचे आहे, जन्मतारीख बदलली आहे किंवा बँक खात्यातील नाव आणि आधार कार्डावरील नाव जुळत नाही. अनेक बहिणींचे माहेरचे नाव आधार कार्डवर आहे तर बँक खात्यात पतीचे नाव आहे. अशा सर्व महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा नियम रेशन कार्डचा आहे. यानुसार रेशन कार्डची ई-केवायसी बहुतांश महिलांनी केलेली नाही. सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की रेशन दुकानावर जाऊन 4G ई-पोस मशीनवर अंगठा ठेवून रेशन कार्डची ई-केवायसी करावी. हे काम अद्याप बऱ्याच कुटुंबांनी केलेले नसल्याने त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे.
ज्या महिलांनी पॅन कार्ड काढले आहे त्यांच्यासाठी हा नियम काटेकोरपणे लागू होणार आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेले असल्यास सरकारकडे असलेल्या माहितीद्वारे त्या खात्यातील व्यवहार समजू शकतात. पॅन कार्डवरून उत्पन्नाचा ठोकतळा लक्षात येतो. जर उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर लाभ बंद होण्याची शक्यता आहे. चौथा नियम बँक खात्याचा आहे. आधी सांगितल्याप्रमाणे विशिष्ट 8 बँकांमधील खाती असलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे या बँकांमध्ये खाते असल्यास ते तत्परतेने बदलावे. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, या नवीन नियमांची पाळणी करणे तुमच्या हिताचे आहे. 3000 रुपये मिळवण्यासाठी तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी यादीत आहे ते तपासा. ई-केवायसीतील चुका सुधारा. रेशन कार्डची ई-केवायसी शक्य असल्यास करा. बँक खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करा. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खात्यातील नावे जुळत असल्याचे सुनिश्चित करा. ही सर्व कामे त्वरित केल्यास तुमच्या खात्यात नोव्हेंबर-डिसेंबरचे एकत्रित 3000 रुपये यशस्वीरित्या जमा होतील आणि पुढील हप्त्यांची मिळकतही तुम्हाला मिळत राहील. सरकार हा लाभ खरोखरच गरजू बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या नियमांचे पालन करणे हा तुमच्या स्वतःच्या हिताचा प्रश्न आहे. लाडक्या बहिणींनो, खूप 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 शुभेच्छा. तुमच्या खात्यात 3000 रुपये पडले की लगेच एकदा धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब असं मनातल्या मनात म्हणा. कारण त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन तुमच्या खात्यात पैसे पडावेत यासाठी झटले आहेत. आजचा दिवस तुम्हाला खूप खूप सुखाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा जाओ. जय महाराष्ट्र, जय लाडकी बहीण. आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद.